नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 24 मार्चच्या एपिसोडमध्ये जबरदस्त ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की कान्हाने खऱ्या तेजस्विनीला सखीच्या खऱ्या आईला सगळ्यांच्या समोर आणलेलं असतं. इथे सखीची मावशी खूप घाबरते. मनस्विनी मनात म्हणते, नाही नाही, मला आता काहीतरी केलंच पाहिजे. मनस्विनी सखीला म्हणते, सखी अगं मी हे असं का करेल? अगं मला आत्ता कळतं हे सगळं. हा संधी सावधू कान्हा या स्वार्थी बाईला जेव्हा भेटला ना, तेव्हाच ह्याने हा प्लॅन केला असेल. सखी, तुझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी ह्या कान्हाने प्लॅन केला आहे. अगं आपली ही सगळी प्रॉपर्टी हडपण्याचा ह्याचा प्लॅन आहे आणि त्याच्यासाठी प्रयत्न करतोय तो. सरकार सगळं कान्हावरती ढकलून द्यायचं बघते, पण कान्हाही हुशार असतो. कान्हा सखीला म्हणतो, सखी मॅडम, मला एक विचारायचं होतं. सखी हे नाव कोणाला सुचलं हे तुम्ही मला सांगितलं होतं. आता मला सरकारला तोच प्रश्न विचारायचा आहे. सखी हे नाव आधी कोणाला सुचलं, तुम्हाला की राघव सरांना? सरकार गडबडते. कान्हाला जी काही 2-4 प्रश्न माहिती आहे सखीबद्दल ते सगळे तो विचारतो आणि सरकारला त्याची काहीच प्रश्नांची उत्तरं देता येत नाही. आणि सखीची खरी आई पटापट उत्तरं देते. आता सखीला तिच्या खऱ्या आईची ओळख पटल्यावर ती तिच्या मावशीचे काय हाल करेल हे बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतंय की सरकार म्हणते, मला कान्हासाठी थांबायचे. कान्हा आल्यावरती मी केक कट करणार. बघू तरी त्याने काय गिफ्ट दिले. तेवढ्यात तिथे कान्हा येतो. कान्हा मोठ्याने ओरडतो आणि म्हणतो, हॅपी बर्थडे तेजस्विनी. सगळ्यांना आश्चर्य वाटतं. कान्हा सरकारला एकेरी नावाने हाक मारतोय. सरकार तर खूप चिडते आणि कान्हाकडे रागाने बघते. कान्हा दारामधून ते खऱ्या तेजस्विनीला आत घेऊन येतो. तेजस्विनीचं तोंड झाकलेलं असतं. कान्हा तेजस्विनीला सरकारसमोर आणून उभं करतो. सरकार खूप घाबरलेली असते. सखी विचारते, कान्हा, अरे या कोण आहेत आणि हे सगळं काय चालू आहे? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, काल धुरामध्ये तुम्ही जी आकृती शोधत होता ना, तेव्हा तुमच्या हाती लागली नव्हती ती आकृती. ती आकृती आज सगळ्यांच्या समोर येणार. खरी तेजस्विनी कोण आहे ते कळणार आणि खोटा चेहरा उघडा पडणार. सखीला काहीच कळत नाही. सखी म्हणते, कान्हा, अरे हा सगळा काय प्रकार आहे? कान्हा म्हणतो, सखी मॅडम, अहो हा प्रकार नाही, ही कृपा आहे, साईबाबांची कृपा. तुम्ही मला प्रसाद वाटायला सांगितलं होतं. त्यावेळेस मी तो प्रसाद, तुम्ही रेडी केलेला प्रसाद, मी डिक्कीमध्ये ठेवायला गेलो आणि तिथे मला शाल सापडली. त्याच्यावर गाय वासराचं चित्र होतं, पण नेमकं हे काय मला तेच कळत नव्हतं. आणि त्यावेळेस मी आपल्या पार्किंग लॉटमधला CCTV फुटेज चेक केलं आणि तेव्हा सगळा लपंडाव उलगडला. कान्हाला सगळं आठवतं. त्याला डिक्कीमध्ये ती शॉल सापडली आणि त्यानंतर ही शॉल कोणाची आहे हे बघण्यासाठी तो CCTV फुटेज चेक करतो. आणि त्याला कळतं की कोणीतरी शॉल घेऊन आपल्या गाडीमध्ये चढलं होतं आणि आपण जेव्हा हॉस्पिटलमध्ये गेलो त्यावेळेस ती व्यक्तीसुद्धा आपल्यासोबत होती. कान्हा हॉस्पिटलमध्ये जातो आणि हॉस्पिटलमधलं CCTV फुटेजसुद्धा चेक करतो आणि त्याला कळतं की ती व्यक्ती गाडीतून खाली उतरली आणि शाल गाडीतच राहिली आणि ती व्यक्ती तिथून निघून गेली. पण ती व्यक्ती कुठे गेली हे माहिती नव्हतं. कान्हाला मंदिरामध्ये प्रसाद वाटपाला जायचं होतं आणि त्याला उशीर होत असतो. त्यामुळे तो मंदिरामध्ये प्रसाद वाटपाला जातो. तिथे तो देवाकडे प्रार्थना करतो की देवा, जी कोणी व्यक्ती आहे ती मला लवकरात लवकर सापडू दे. कान्हा सगळ्यांना शिऱ्याचा प्रसाद वाटत असतो आणि तेवढ्यात त्याला समोर खरी तेजस्विनी दिसते. कान्हाच्या पायाखालची जमीन सरकते आणि त्याला सगळा लपंडाव कळतो. हे सगळं ज्या पद्धतीने झाले हे सगळं तो सखीला सांगतो. आणि कान्हा म्हणतो, सखी मॅडम, आज तेजस्विनीचा वाढदिवस आहे आणि म्हणून मी खऱ्या तेजस्विनीला घरी घेऊन आलो आहे. सखीला काहीच कळत नाही, कारण तिच्या आईचा चेहरा झाकलेला असतो. सखी म्हणते, कान्हा, हा सगळा काय प्रकार आहे? या बाई कोण आहेत आणि कधीपासून तू हे सगळं सांगतोयस? ते कुठल्या बाईबद्दल सांगतोय? मला नाही कळत हे सगळं. सखी त्या बाईच्या चेहऱ्यावरचं शॉल बाजूला करते. सखी समोर आपल्या आईला बघते. सखी म्हणते, हे सगळं काय आहे? तुम्ही कोण आहात? हुबेहूब माझ्या आईसारखे दिसता. सेम, काहीच फरक नाही. कान्हा म्हणतो, अहो जसं दिसतं तसं नसतं सखी मॅडम. तेजस्विनी विचारते, ही माझी सखी आहे? कान्हा म्हणतो, हो, ही तुमची सखी आहे. खरी तेजस्विनी सखीच्या चेहऱ्यावरून प्रेमाने हात फिरवते आणि तिची दृष्ट काढते. सखी विचारते, तुम्ही कोण आहात? तेजस्विनी काही बोलणार तेवढ्यात सरकार म्हणते,
अगं तू इथे काय करतेस? इतक्या वर्षानंतर इथे आली आहेस तू? काय अवतार करून घेतलायस बघ जरा. सखी म्हणते, आई या कोण आहेत? तेजस्विनी म्हणते, सखी तू हिला का आई म्हणते? अगं ती तुझी आई नाही आहे. सखीला धक्का बसतो. तेजस्विनी म्हणते, हेच खरं सत्य आहे. तुझ्या बाईला आई म्हणतेस ना, आणि जी स्वतःला तेजस्विनी म्हणून घेते ती सरकार तेजस्विनी नाही, ती आहे मनस्विनी. कान्हा म्हणतो, बेबी सरकार, अहो जिला तुम्ही आई म्हणताय ना ती तुमची आई नाही आहे. तुमची खरी आई ही आहे. आणि ही जी समोर बाई आहे ना सरकार म्हणून घेते, ती आहे तुमच्या आईची सख्खी बहीण. सखी म्हणते, हे सगळं काय चालू आहे? काय प्रकार आहे हा? तेजस्विनी म्हणते, सखी मी आहे तुझी खरी आई. मी तुला जन्म दिलाय. मी आहे खरी तेजस्विनी राघव कामत. आणि ही सगळ्यांसमोर जी उभी आहे ना ती खोटी आहे, स्वार्थी माझी जोडी बहीण मनस्विनी. तेजस्विनी, कान्हा सखीला सगळा खरा प्रकार सांगत असतात. पण एवढा मोठा धक्का सखीला पचवला जात नाही. आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.